नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, मोहरमच्या दिवशी भायखळ्यामध्ये एक अशी विचित्र घटना घडली. त्यावेळेला एका माणसाला पकडण्यात आलं ज्याच्याकडे काही कॅप्सूल सापडल्या. त्या मोहरममध्ये तो ते वाटण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून त्या मोहरममध्ये सहभागी, मोहरमची जी मिरवणूक होती त्याच्यामध्ये सहभागी झालेले जे कोणी मुस्लिम युवक असतील, मुस्लिम लोक असतील, तर यांना कुठेतरी एक प्रकारे वेदनाशामक म्हणून त्या कॅप्सूल तो वाटत होता आणि त्याला पोलिसांनी सतर्क राहून अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यानंतर जी माहिती त्या माणसाकडून प्राप्त झाली ती निश्चितपणे खळबळ माजवणारी होती, धक्कादायक अशी माहिती होती. जवळपास 14,900 म्हणजे 15,000च्या आसपास अशा या कॅप्सूल सापडल्या आणि या कॅप्सूल उघडण्यात आल्या तेव्हा त्याच्यामधून एक अशी काळ्या रंगाची पावडर जी आहे ती पडताना आपल्याला त्या संदर्भातले व्हिडिओ समोर येतात. आणि ही पावडर नंतर कसली आहे याचा तपास घेतला तर ती झिंक फॉस्फाईड या रसायनाची, अर्थात उंदरांना मारण्यासाठी जे विष वापरलं जातं त्याची ती पावडर आहे. आणि ती पावडर त्याने या सगळ्या कॅप्सूलमध्ये भरलेली आढळली आणि जवळपास या 15,000 कॅप्सूल त्याने तयार केल्या होत्या. त्या मोहरमच्या मिरवणुकीत वाटणार होता. त्याच्यातल्या एका तरुणाला त्याचा त्रासही झाला, ज्याने ती वेदनाशामक कॅप्सूल म्हणून घेतली आणि त्याच्यामुळे त्याला त्रास झाला, त्याच्यावर उपचार सुरू होते. पण अशा पद्धतीने या माणसाला पकडण्यात आलं आणि तो अशा पद्धतीचं ही कृत्य जे आहे ते करणार होता. फैयाज प्रेमजी म्हणून त्याचं नाव आहे आणि पुण्यामध्ये तो मुळातला वास्तव्यात असलेला माणूस आहे. इकडे मात्र तो काही दिवसांपूर्वी आला होता आणि इकडे डोंगरी या परिसरामध्ये डॉर्मेट्रीमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये तो राहत होता आणि तिथेच त्याने या सगळ्या कॅप्सूल बनवल्या. अशा पद्धतीच्या जवळपास 30,000 कॅप्सूल बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी जवळपास 50 किलोग्रॅम झिंक फॉस्फाईड मागवण्याची सुद्धा त्याची तयारी होती. आणि ही सगळी माहिती उघड झाली, पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली प्रेस कॉन्फरन्स घेऊन, तेव्हा त्याच्यातून हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर येतो की एका मिरवणुकीत अशा पद्धतीने कॅप्सूल वाटल्या जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना टार्गेट केलं जाऊ शकतं. कारण झिंक फॉस्फाईड ही अत्यंत विषारी अशी पावडर आहे, उंदरांसाठी विष म्हणून वापरण्यात येणारी पावडर आहे आणि त्याच्यातून मृत्यू होऊ शकले असते अनेक लोकांचे. आणि पोलिसांनी जे प्रसंगावधान राखलेलं आहे, सतर्कता दाखवलेली आहे, त्याच्यामुळे हा माणूस पकडला गेला. पण याच्यातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार समोर येतो किंवा एक प्रकारे पैलू आपल्या समोर येतात की अशा पद्धतीने हे कृत्य करण्यामागचं कारण काय. म्हणजे ही व्यक्ती जी आहे ती विकृत असेल किंवा त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल हे आपण म्हणू शकतो, पण ती एवढी विकृत किंवा एवढी कुठेतरी वेडपट आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्या व्यक्तीने स्वतः कॅप्सूल तयार केलेले आहेत, स्वतः ते लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचे काय परिणाम होतील हे त्याला माहिती असणार आहे. आणि ती व्यक्ती पुण्यातून इथे येऊन राहते, डॉर्मेट्रीमध्ये म्हणा किंवा गेस्ट हाऊसमध्ये, आणि त्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय हे समोर येते. आणि त्यामुळे निश्चितपणे शंका येते की यामागे काय कारण आहे. आता अर्थात पोलीस जे आहे ते या संदर्भातला तपास जो आहे तो करत असतीलच आणि तो व्हायलाही पाहिजे, कारण ही काही साधी सोपी घटना नाही. कोणता तरी एखादा वेडपट माणूस काहीतरी हत्याराने कोणावर तरी हल्ला करतो रागाच्या भरात, किंवा काहीतरी त्याच्या मनामध्ये सुरू असतं आणि तो कोणावर तरी हल्ला करतो, त्याच्यातून कोणतरी जखमी होतो किंवा मृत्युमुखी पडतो. अशा घटना होत असतात. पण ही घटना एकाच वेळेला अनेक लोकांना मारण्याची आहे का, अनेक लोकांना कुठेतरी बाधित करण्याची आहे का, त्याच्यातून समाजामध्ये खळबळ उडवण्याची, अराजक माजवण्याची, असंतोष निर्माण करण्याची किंवा समाजामध्ये फूट पाडण्याची, अशा पद्धतीचा काय प्रयत्न आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. पोलीस जे आहेत ते त्या दृष्टीने प्रयत्न करत असतील, पण ही घटना जी आहे ती ते दर्शवते की एवढ्या प्रमाणामध्ये झिंक फॉस्फाईडचा वापर जो आहे तो कसा काय केला जाऊ शकतो. म्हणजे जर 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवलं असेल त्याने किंवा त्या दृष्टीने त्याची काहीतरी प्रयत्न असतील, ते एवढे
एवढ्या प्रमाणामध्ये झिंक फॉस्फाईडसारखं रसायन कोणी आणून देऊ शकतं का? ते कोणी अशा पद्धतीने गैरमार्गाने पुरवतंय का? पुरवता येऊ शकतं का? याचाही विचार होणं आवश्यक आहे. एवढ्या सगळ्या कॅप्सूल कशा काय बनवल्या जाऊ शकतात? आणि अशा ठिकाणी जिथे अशा मिरवणुका असतील, मोहरमसारख्या मिरवणुका असतील, उद्या आणखी वेगवेगळ्या सणांच्या मिरवणुका असतील, तिथे अशा पद्धतीचं काही कोण देण्याची शक्यता आहे का? या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो होणं आवश्यक आहे आणि तो होत असेल, त्या दृष्टीने विचार केला जात असेल. कारण आजकाल आपण पाहतो की दहशतवादाचे प्रकार जे आहेत ते बदललेले आहेत. जसा 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन दहशतवादी जे आहेत ते पाकिस्तानातून भारतात आले होते, मुंबईत उतरले होते, शेकडो लोकांची हत्या त्यांनी केली. तो प्रकार कधीही लोक विसरू शकत नाहीत. पण आता ही शस्त्र आणणं आणि इकडे त्यांचा वापर करणं हे कदाचित शक्य नसेल. मग अशा पद्धतीने या सगळ्या विषारी द्रव्यांच्या माध्यमातून हत्या घडवणं किंवा दहशतवाद निर्माण करणं आणि त्या ठिकाणी समाजामध्ये अराजक निर्माण करणं हे सगळं शक्य होऊ शकतं का? या दृष्टीने काही लोक प्रयत्न करतायत का? काही शक्ती ज्या आहेत त्या या दृष्टीने प्रयत्न करतायत का? हा सुद्धा मनामध्ये विचार येतो. त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे त्याच्या मुळापर्यंत जाणं खूप आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न केले जात आहेत ते आपल्याला येत्या काळामध्ये दिसेल. आता त्या व्यक्तीला फैयाज प्रेमजी म्हणून हा जो माणूस आहे त्याला पकडण्यात आलेला आहे आणि ही एकटीच व्यक्ती असेल अशी अजिबात शक्यता नाही. कारण कॅप्सूल भरणं, त्याला त्या कॅप्सूलमध्ये जे द्रव्य टाकायचं आहे झिंक फॉस्फाईडसारखं, हे पुरवणं, हे सगळं कोणीतरी निश्चितपणे करत असू शकेल आणि त्या दृष्टीने पोलीस जे ते तपास करतील. आता या सगळ्या प्रकरणामध्ये झिंक फॉस्फाईड या रसायनाचा उल्लेख आल्यामुळे एक प्रकरण आपल्याला आठवत असेल, ते म्हणजे काही काळापूर्वी झालेली 4 जणांची हत्या किंवा त्यांनी आत्महत्या केली असं सुद्धा म्हटलं गेलं. मुस्लिम कुटुंब होतं ते, 2 मुली आणि नवरा बायको यांचं निधन त्याच्यामध्ये झालं, मृत्यू झाला आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं ते प्रकरण उघडकीस आलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा शवविच्छेदन वगैरे करण्यात आलं तेव्हा हे लक्षात आलं की त्यांनी बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लेलं होतं आणि त्या कलिंगडाच्या माध्यमातून काही विषारी पदार्थ गेलेले आहेत असं म्हटलं गेलं. आणि जेव्हा अधिक तपास केला तेव्हा त्याच्यातून त्यांचे अवयव जे आहेत ते हिरव्या रंगाचे झाल्याचं सांगण्यात आलं. मग असं कोणत्या प्रकारचं विष त्यांच्या शरीरात गेलेलं आहे याचा सुद्धा तपास केला गेला. त्यांनी आत्महत्या केलेली आहे का? पण तशा पद्धतीचं कोणत्याही घटना जी आहे ती कुठे दिसली नव्हती की आत्महत्या करण्यास ते प्रवृत्त झाले असतील. ती त्यातली एक जी मुलगी होती ती 10वीला सुद्धा बसलेली होती. 10वीचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये तिला चांगले गुण मिळाले. याचा अर्थ हे कुटुंब जे आहे ते आत्महत्येसाठी कुठेतरी विचार करत होतं असं काही समोर आलं नाही. पण त्यांच्या शरीरात जे काही विषारी पदार्थ सापडले, जे कलिंगडातून गेले की आणखी कशातून गेले याचा तपास होत होता आणि त्याच्यामधलं ते विषारी द्रव्य झिंक फॉस्फाईड असल्याचं समोर आलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी आत्ता ही घटना घडल्यानंतर त्याची जी काही धागे आहेत ते तिथपर्यंत पोचू शकतात की झिंक फॉस्फाईड हे अशा पद्धतीने कोण वापरतंय का, अशा पद्धतीने कोण प्रयोग करतंय का? कारण हे अत्यंत विषारी असं द्रव्य आहे. मग जर ते कोणी कलिंगडाच्या माध्यमातून टाकलं असेल किंवा आणखी कोणत्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून टाकलं असेल, की वैयक्तिक शत्रुत्व आहे का, की कुठेतरी समाजामध्ये अशा पद्धतीने या औषधाच्या माध्यमातून, या रसायनाच्या माध्यमातून, विषारी पदार्थाच्या माध्यमातून अशा पद्धतीने अनेक लोकांना एकाच वेळेला टार्गेट करणं, मारणं आणि त्यातून समाजामध्ये एक दहशत, भीती निर्माण करणं, हा प्रयत्न कोणी करतंय का? आणि होऊ शकतं, अशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. कारण आजकाल आपण पाहतोय की भारताची प्रगती अनेक पद्धतीने, अनेक मार्गाने होते हे अनेक जणांना पावत नाही. विशेषतः पाकिस्तानकडून वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर हल्ले केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. पहलगामचा हल्ला आपण पाहिला, तो नवीन पद्धतीने केलेला हल्ला होता. म्हणजे एरवी दहशतवादी आत पाठवले जात होते आणि अंधाधुंद गोळीबार करणं किंवा प्रामुख्याने लष्करावर हल्ला करणं किंवा पोलिसांवर हल्ला करणं इथपर्यंत होतं. पण पहलगामच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट केलं गेलं, ते सुद्धा हिंदूंना टार्गेट केलं गेलं आणि एकाच वेळेला 25-26 लोकांना मारण्यात आलं. तशाच पद्धतीने एकाच वेळेला अनेक लोकांना मारण्याच्या अनुषंगाने हे काही ते नवीन क्लुप्ती जी आहे ती लढवली जाते का? त्या दृष्टीने काही प्रयत्न कोणी करतायत का शक्ती बाहेरच्या, याचाही विचार होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने पोलीस आता निश्चितपणे तपास करत असतील.
पण या सगळ्या घटनेतून झिंक फॉस्फाईडसारखा विषारी पदार्थ जो तो केंद्रस्थानी आलेला दिसून येतो आणि हा एवढा पदार्थ कोणी पुरवतं आहे का, कोणी अन्य मार्गातून तो वापरला जातो आहे का, वापरला जाणार आहे का, याचा सगळ्याचा तपास होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.